नमस्कार. कधीकधी असं वाटतं ना, की आपलं आयुष्य आणखी चांगलं होऊ शकतं, पण सुरुवात नेमकी कुठून करायची हेच कळत नाही. तर आज आपण अशाच काही सोप्या पण कमालीच्या प्रभावी सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या खरंच आपलं आयुष्य बदलू शकतात. बघा, ही भावना आपल्यापैकी बऱ्याच जणांना येते. आपल्यात खूप क्षमता आहे हे आपल्याला आतून माहीत असतं. पण ते पहिलं पाऊल कोणतं उचलायचं याच विचारात आपण अडकून बसतो. चला, आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हो, आणि तो मार्ग सुरुवातीला एखाद्या धोक्यात हरवल्यासारखाच वाटतो. पण चांगली गोष्ट काय आहे माहितीये? या धोक्यातून बाहेर पडण्याचा एक अगदी स्पष्ट मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे एकादमात मोठी उडी मारणं नाही, तर एक एक पाऊल टाकत एक पक्की सिस्टम तयार करणं. आयुष्य काही एका रात्रीत बदलत नाही. खरा बदल हा रोजच्या छोट्या छोट्या सातत्यपूर्ण सवयींमधनं येतो. याच सवयी मिळून एक अशी मजबूत प्रणाली, एक सिस्टम तयार होते, जी आपल्याला यशाकडे घेऊन जाते. आज आपण तीच प्रणाली समजून घेणार आहोत. आपण हा सगळा प्रवास 3 मुख्य टप्प्यांमध्ये किंवा स्तंभांवर पाहणार आहोत. पहिला आहे एक मजबूत पाया तयार करणं. दुसरा आहे त्यावर सक्रियपणे वाढ करत राहणं. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे जिंकण्यासाठी लागणारी मानसिकता तयार करणं. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. चला, तर मग सगळ्यात आधी पाया घालूया. कारण कोणत्याही मोठ्या यशाची इमारत ही एका मजबूत पायावरच उभी राहते, नाही का? आणि हा पाया म्हणजे आपल्या रोजच्या त्या सवयी, ज्या आपल्याला दिवसभर टिकणारी ऊर्जा आणि स्थैर्य देतात. ह्या 4 सवयी आपल्या दिवसाचा पाया आहेत. पहिली, एक योजना बनवा, म्हणजे दिवसभर काय करायचे हे स्पष्ट असेल. दुसरी, सकाळचं रुटीन, ज्यामुळे दिवसाला एक सकारात्मक सुरुवात मिळेल. तिसरी, व्यायाम, जो फक्त शरीराला नाही तर आपल्या मेंदूलाही चार्ज करतो. आणि चौथी, योग्य आहार, जे आपल्या शरीरासाठी सर्वोत्तम इंधन आहे. हे वाक्य बघा किती खरं आहे. आपण आपल्या गाडीत कधीच भेसळयुक्त पेट्रोल टाकत नाही, मग आपल्या शरीराच्या बाबतीत तडजोड का करायची? पौष्टिक आहार हा फक्त शरीर नाही, तर आपली विचार करण्याची शक्ती आणि आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढवतो. बरं, तर आता पाया तर पक्का झालाय. मग आता वेळ आहे त्यावर विकासाची इमारत बांधण्याची. या टप्प्यात आपण त्या सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला सतत पुढे ढकलतात, आपल्याला अधिक चांगलं बनवतात. कावळ्याची ही गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. पण आजच्या जगातला स्मार्ट कावळा आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. फक्त कष्ट करत राहणं पुरेसं नाही. त्याऐवजी हुशारीने काम करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त परिणाम कसा साधता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. विचार करा, आपण आपल्या कामात तो स्ट्रॉ शोधतो का? आणि ह्यात स्मार्ट वर्कचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हॅबिट स्टॅकिंग नावाचे हे तंत्र. खूपच भारी आहे. यात नवीन सवयीसाठी वेगळा वेळ काढायची गरजच नाही. फक्त आपल्या एखाद्या जुन्या सवयीला एक नवीन सवय जोडून द्यायची. समजा रोज सकाळी चहा पिण्याची सवय आहेच, त्याला फक्त 5 मिनिटं पुस्तक वाचण्याची सवय जोडून द्या. किती सोपं आहे. आपला मोकळा वेळ ही एक मोठी संधी असते. सोशल मीडियावर उगाच स्क्रोल करत बसण्याऐवजी तोच वेळ जर एखादा जुना छंद जोपासण्यासाठी किंवा एखादं नवीन कौशल्य शिकण्यासाठी वापरला, तर त्यातून मिळणारा आनंद आणि आत्मविश्वास कित्येक पटींनी जास्त असतो. आता आपण आलो आहोत आपल्या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे आपलं मन. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेरच्या जगातली कोणतीही लढाई जिंकण्याआधी ती आपल्याला आपल्या मनात जिंकावी लागते. बाहेरच्या जगात आपल्याला जे काही मिळवायचं आहे, त्यासाठी आधी आपल्या मनातील नकारात्मक विचारांवर विजय मिळवणं गरजेचं आहे. आपली मानसिक स्थितीच ठरवते की बाहेरील जगात आपल्याला काय परिणाम मिळतील. मग मनाचा हा खेळ जिंकायचा कसा? पहिलं, आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना ओळखून त्यांना सकारात्मक विचारांनी बदला. दुसरं, एक माइंड मूव्ही तयार करा. म्हणजे आपलं ध्येय पूर्ण झालं आहे अशी कल्पना करून तो यशाचा आनंद अनुभवा. आणि तिसरं, भविष्यात आपल्याला जसं बनायचं आहे तसं आजपासूनच वागायला सुरुवात करा. आणि हे बघा, हुशारीने काम करण्याचे मार्ग किती अनपेक्षित असू शकतात. काही अभ्यासांनुसार असं म्हटलं जातं की शिकत असताना चॉकलेट खाल्ल्याने मेंदूला विषय समजून घ्यायला आणि लक्षात ठेवायला मदत होते. हा एक छोटासा हॅक आहे, जो दाखवतो की मानसिक स्थिती सुधारण्याचे अनेक सोपे मार्ग असू शकतात. जेव्हा आपण एखादं छोटंसं ध्येय पूर्ण करतो, तेव्हा स्वतःला शाबासकी देणं खूप महत्त्वाचं आहे.
हे बक्षीस काहीही असू शकतं, अगदी 1 कप कॉफी किंवा 5 मिनिटांचा ब्रेक. हे छोटे छोटे विजयच आपल्याला मोठ्या ध्येयाकडे जाण्यासाठी इंधन पुरवतात. तर ह्या सगळ्या माहितीनंतर सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो की सुरुवात कुठून करायची? ते पहिलं छोटंसं पाऊल कोणतं असेल? चला तर महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. यश ही एक प्रणाली आहे, कोणतीही एक घटना नाही. एक मजबूत पाया, त्यावर होणारी सततची वाढ आणि जिंकणारी मानसिकता हे यशाचे 3 आधारस्तंभ आहेत. आणि सर्वात महत्वाचं, सुरुवात करण्यासाठी उद्याची वाट बघायची नाही. तर आज आपण आपल्या कोणत्या कम्फर्ट झोनच्या बाहेर एक छोटंसं पाऊल टाकणार आहात. कारण खरा बदल हा मोठ्या उडीने नाही, तर त्या एका छोट्या पण धाडसी पावलाने सुरू होतो. ते पाऊल आजच उचला.